नमस्कार, आस्वाद आपलेपणाच्या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। तर आज मी आपल्याला अमृतसरी पद्धतीने मस्त अशी पनीर भुर्जी, ती सुद्धा छान अशी ग्रेव्हीवाली कशी बनवायची ते दाखवणार आहे। खूप टेस्टी लागते ही अमृतसरी पद्धतीने आपली पनीर भुर्जी आणि मस्त असा तिच्यामध्ये ओलसरपणा राहतो। तर आता आपली ही पनीर भुर्जी कशी बनवायची ते पाहूयात। तर पनीर भुर्जी बनवण्यासाठी इथे मी भांडं घेतले, तर त्याच्यामध्ये आपल्याला दही घ्यायचं आहे। तर मी ते 1.5 चमचा इतकं दही घेतलेलं आहे आणि दही घेतल्यानंतर बेसन जे आहे ना, मी थोडं आधी भाजून घेतलेलं आहे। तर आपल्याला ह्याच्यामध्ये बेसनसुद्धा घ्यायचं आहे। तर मी 2 चमचे इतकं बेसन घेतलेलं आहे, म्हणजे पूर्ण भरून नाही घेतलेलं आहे। त्यानंतर ह्याच्यामध्ये दूध घ्यायचं आपल्या अंदाजाने, म्हणजे आपलं बेसन आणि दही जे आहे ना ते व्यवस्थित मिक्स होईल एवढं दूध घ्यायचं आहे। त्यानंतर हळद घ्यायची आहे, थोडीशी धना जिरा पावडर घेतलेली आहे आणि लाल तिखट घेतलेलं आहे। आपण लाल तिखट नंतरसुद्धा वापरणार आहोत, त्यामुळे कमीच घालायचं आहे आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। मिक्स केल्यानंतर इथे मी तडक्याचं भांडं ठेवलेलं आहे, थोडंसं तेल घालायचं आहे। तेल गरम झाल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये लाल तिखट घालून घ्यायचं आहे। तर गॅस स्लो करून पटकन लाल तिखट घालून घ्यायचं आणि लगेच आपण जे बेसन दूध वगैरे मिक्स केलं आहे त्याच्यामध्ये तडका घालून घ्यायचा आहे आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। तर अशा पद्धतीने ही आपली जी अमृतसरी भुर्जी आहे ना ती बनवली जाते, खूप टेस्टी लागते। तर आता मिक्स करून घेतलेलं आहे। त्यानंतर आता आपण भुर्जी बनवायला घेऊयात। तर इथे तेल घालून घेऊयात कढईमध्ये। तेल चांगलं गरम झालं की त्याच्यामध्ये आपल्याला आलं लसूण जे आहे ना ते मी बारीक कापून घेतलेलं आहे एकदम, तर ते घालून घ्यायचं आहे, त्याचा स्मेल खूप छान येतो। तर त्यानंतर एक मिरचीसुद्धा बारीक कापून घातलेली, चांगलं परतून घ्यायचं थोडा रंग येईपर्यंत, म्हणजे आपल्या भुर्जीला छान असा वास येतो। तर छान असं परतून घेतलेलं आहे। तर त्यानंतर आता आपल्याला त्याच्यामध्ये कांदा घालायचा आहे। तर इथे मी 2 मीडियम साईजचे कांदे घेतलेले आहेत बारीक कापून आणि ते आपल्याला चांगलं असं भाजून घ्यायचं आहे कांदा आपला मस्तपैकी असं। तर आपण एरवी भुर्जी तर करतो पनीर भुर्जी, पण आपण आपल्या पद्धतीने कांदा टोमॅटोमध्ये करतो, पण कधीकधी आपली ती भुर्जी सुकीसुद्धा होते। पण ही जी अमृतसरी पद्धतीने भुर्जी बनवतात ना खूप छान लागते, म्हणजे भाकरीसोबत, चपातीसोबत, नानसोबत खूप छान लागते, पावासोबतसुद्धा। तर कांदा थोडा परतून झाल्यानंतर आहे ना आपल्याला चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे, म्हणजे आपला जो कांदा आहे ना तो लवकर नरम होतो आणि जास्त वेळ लागत नाही त्याला आपल्याला भाजायला, म्हणून मीठ आधी घालून घ्यायचं। तर मीठ मी आधीच चवीनुसार घालून घेतलेलं आहे। तर कांदासुद्धा बघा आपला मऊ होत चाललेला आहे, त्याला चांगलं असं भाजून घ्यायचं आहे आपल्याला। तर कांदा आपला आता चांगला भाजून झाला आहे। त्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये टोमॅटो घालायचं आहे। तर इथे मी 1 मीडियम साईजचा टोमॅटो घेतलेला आहे, तर तो बारीक कापून घेतलेला आहे आणि तो चांगला परतून घ्यायचा आहे। तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही टोमॅटोची प्युरीसुद्धा तयार करून घेऊ शकता, पण प्युरीपेक्षा असा टोमॅटो घालून भुर्जीमध्ये खूप छान लागतो। तर आता चांगलं असं टोमॅटोसुद्धा आपलं चांगलं मऊ होईपर्यंत आपल्याला त्याला परतून घ्यायचं आहे। आणि ही अगदी साधी सोपी पद्धत आहे भुर्जी बनवण्याची, म्हणजे जास्त काही वेगळं नाही, फक्त आपल्याला आधी थोडासा तो तडका तयार करून घ्यायचा एवढंच। बाकी आपण जशी आपली भुर्जी बनवतो तशीच सेम पद्धत आहे। तर आपला बघा टोमॅटो वगैरे जो आहे तो सुद्धा चांगला मऊ झालेला आहे। तर आता आपण आपली जी प्युरी तयार करून घेतलेली आहे ती घालून घ्यायची आहे आपल्याला। तुम्हाला जर लाल तिखट म्हणजे भुर्जी तिखट हवी असेल अजून, तर तुम्ही वरून तिखट गरम मसाला वगैरे सुद्धा अजून घालू शकता आपल्या कांदा टोमॅटोमध्ये, पण मला जास्त लाल तिखट नको आहे, त्यामुळे मी जे आपल्या ग्रेव्हीमध्ये मसाला टाकलेला आहे आणि वरून तडक्यासाठी तेवढंच मसाला वापरणार आहे। तर इथे आपण ग्रेव्ही आपली जी घातलेली आहे मस्त असं परतून घ्यायचं आहे ग्रेव्हीला, आणि परतून घेतल्यानंतर आपलं जे भांडं आहे ज्याच्यामध्ये आपण तडका तयार करून घेतलं होतं तर ते धुवून थोडंसं पाणी घालून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये, जास्त नाही, अगदी थोडंसं पाणी घालायचं आहे आणि पुन्हा चांगलं असं परतून घ्यायचं आहे। छान अशी आपली बघा ग्रेव्ही तयार झालेली आहे पनीर भुर्जीची, मस्त लागते आपली ही पनीर भुर्जी। तर आता ग्रेव्ही तयार झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपण आपला जो पनीर आहे तो कुस्करून घालूयात। तर त्याला व्यवस्थित कुस्करून घ्यायचं आहे, तुम्हाला हवं असेल तर तुम्ही किसणीने सुद्धा किसून घेऊ शकता। तर आपलं पनीरसुद्धा घालून घेतलेलं आहे, चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे, आणि जरी आपण तोडून घेतलं ना तरीसुद्धा ते लगेच मिक्स होतं व्यवस्थित, म्हणजे आपल्या मसाल्यामध्ये। तर छान अशी भुर्जी आपली जी आहे ती परतून घ्यायची आहे, मस्त अशी ग्रेव्हीवाली आपली ही भुर्जी तयार होते। पनीर जे आहे ते व्यवस्थित चांगलं मिक्स करायचं आहे। कधी कधी काय होतं आपल्याला त्याच भाज्या खाऊनसुद्धा कंटाळा येतो, तर तुम्ही अशा पद्धतीने ही अमृतसरी भुर्जी बनवून बघा, म्हणजे तुम्ही टिफिनसाठी वगैरे सुद्धा बनवून देऊ शकता, मुलंसुद्धा फार आवडीने खातील
आणि ती म्हणजे सुकी होत नाही, दुपारपर्यंत चांगली मऊ राहते आणि एकदम सॉफ्ट अशी आपली ही भुर्जी तयार होते. तर अशा पद्धतीने त्याला व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये मी मीठ वगैरे तर आधीच घातलेलं आहे, त्यामुळे आपल्याला पुन्हा त्याच्यामध्ये मीठ घालायची गरज नाही आहे. तर आता आपण वरून कोथिंबीर घालून घेऊयात आणि छान असं पुन्हा एकदा परतून घेऊयात. मस्त आपली अशी ही अमृतसरी बघा पनीर भुर्जी तयार झालेली आहे. जास्त वेळसुद्धा लागत नाही, अगदी झटपट तयार होते आणि गरम गरम खायला तर खूपच छान लागते. त्याच्यामध्ये लिंबू जर तुम्हाला हवा असेल तर तुम्ही लिंबू वगैरे सुद्धा पिळू शकता. कसुरी मेथी पाहिजे असेल तर तीसुद्धा तुम्ही वरून ॲड करू शकता, त्याने सुद्धा खूप छान अशी टेस्ट येते. पण माझ्याकडे आता कसुरी मेथी लिंबू वगैरे नाही, त्यामुळे मी ते घातलं नाही. पण तुम्हाला कधी बनवायचे झाले तर तुम्ही कसुरी मेथी आणि लिंबूसुद्धा घालून घ्या. तर आता भुर्जी मस्त अशी तयार झालेली आहे आपली आणि आता आपण ही प्लेटमध्ये घालून घेऊयात. आणि गरम गरम खूपच भारी लागते, चपातीसोबत, भाकरीसोबत किंवा पावासोबत वगैरे सुद्धा. तर आता भुर्जी जी आपली आहे ती मी इथे प्लेटमध्ये काढून घेतली. बघा दिसायलाच किती छान दिसते, खायलासुद्धा छान लागते. तर तुम्ही अशा पद्धतीने हे अमृतसरी पनीर भुर्जी करून बघा, झटपट होते, जास्त वेळसुद्धा लागत नाही. आणि रोज रोज तीच पनीरची भाजी वगैरे खाण्यापेक्षा कधीतरी या पद्धतीने भुर्जी बनवा, तुम्हाला नक्की आवडेल. तर तुम्हाला आजचा हा आपला अमृतसरी पनीर भुर्जीचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनचं बटन प्रेस करा, म्हणजे आपल्या व्हिडिओचे जे येणारे नोटिफिकेशन्स आहेत ते तुम्हाला सर्वात आधी मिळतील. आणि व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.